सटाणा शहरातील संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रा उत्सवाला 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे। यात्रा पटांगणातील दुकानांची जागा मोजमाप करून देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टकडूनच व्यापाऱ्यांना जागा वाटप केले जाते। या यात्रा उत्सवात व्यापारी वर्गाकडून ट्रस्टला सो इच्छेने देणगी देण्यात येते। मात्र यंदा यात्रेच्या 15 दिवसांच्या कालावधीत नगरपालिका कर वसुली करणार असल्याची माहिती मिळाल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। या संदर्भात व्यापाऱ्यांनी सटाणा तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली। या भेटीत तहसीलदारांनी मध्यस्थीचा मार्ग काढत ट्रस्टींनी व्यापाऱ्यांना दुकानांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच यात्रेचा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा असे निर्देश दिले। तसेच व्यापाऱ्यांनी आम्ही ट्रस्टच्या देणग्या पावत्या देऊ, परंतु नगरपालिकेने कर वसूल करू नये अशी विनंती यावेळी केलेली आहे आणि आम्ही ट्रस्टच्या सर्व निर्णयाच्या पाठीमागे आहोत असा सूर व्यापाऱ्यांनी बैठकीत लावला। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।